फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि आधी सांगा तुम्हाला माझा लुक कसा दिसत आहे? अगदी साऊथ इंडियन स्टाईल दिसत असेल। आणि हो, हा लुक होता साऊथ इंडियन स्टाईलच होता। तर आमच्याकडे इकडे आता 14 एप्रिलचा आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम होतात। तर हा आहे 13 एप्रिलचा माझा लुक। 13 एप्रिलला आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम होते, जिथे आम्ही केला होता डान्स ग्रुप मिळून। आमचा दरवर्षीच डान्स असतो। आणि आमच्या 6 जणींच्या डान्समध्ये आमच्याकडे बुद्धसुद्धा होते। 14 एप्रिलचा डान्स असल्यामुळे आमचं एक रिमिक्स होतं, म्हणजे पूर्ण 4-5 गाण्यांचा। तर ते मी प्रत्येकाकडे व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे निवडून। या पूर्ण फ्रेंड आहेत जे स्वतः तयारी करत आहेत। आम्ही तयारी वगैरे स्वतःच केली, फक्त हेअरस्टाईलसाठी तेवढे आम्ही पार्लरवाली बोलवलेली होती। आणि ज्यांचे व्हिडिओ झाले जे गाणे तर पूर्ण 14 एप्रिलवरचे होते, म्हणजे आपल्या आंबेडकर जयंतीवरचे गाणे होते। आणि त्याचबरोबर आमचा जो लुक होता तो होता मात्र साऊथ इंडियन स्टाईल असा आमचा लुक होता। तर इथे मी दिसत आहे असेल तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईलसारखे, म्हणजे आमच्या प्रत्येकाची साडी आणि केस जे आहे ते बिलकुल सेम टू सेम दिसत होते, अगदी जसेच्या तसे। आणि सगळ्यांचा मेकअप जो आहे तो सगळ्यांनी स्वतः केला, ज्यांच्यावर जो सूट होईल अशा प्रकारे केलेला होता। आणि खरंच सगळ्याजणी अतिशय सुंदर दृष्ट करण्यालायक दिसत होत्या। त्या सगळ्यात सुंदर दिसत होत्या। ऑल टोटल आम्ही 6 जणी आणि आमच्याबरोबर जे बुद्ध होते ते सुद्धा। तर ते एका फ्रेंडचं मुलगी आहे ती, तर तिला आम्ही बनवलेलं होतं। आणि बघा मागून आमचं लुक अतिशय सुंदर, सगळ्यांची साडी सेम टू सेम आहे अगदी। आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं। आता त्याच प्रकारे आमचा डान्ससुद्धा खूप छान झाला। तर हा आहे आमचा म्हणजे डान्सच्या आधीचा आहे। आम्ही जस्ट मेकअप वगैरे केला आणि मग नंतर वेट नाही मिळणार म्हणून आम्ही तिथे काहीसे पिक काढलेले। तर हे बघा इथे मग आम्ही नंतर गेलो। तर जर मी जिथे राहते तिथे आमचा एक ग्रुप आहे, तिथे आहे सम्यक बौद्ध मंडळ। तर इथे दरवर्षीच डान्स वगैरे होता। डान्स लहान मुलांचे मोठ्यांचे म्हणजे सगळ्यांना भाग घ्यायचा असतो, ज्यांना जमतं ते सगळेजण घेतातच। आणि प्रत्येकाला छोटं मोठं काही ना काही छान प्राईज मिळतं। पण एक छान वाटतं, एक अनुभव येतो स्टेजवर जाण्याचा आणि काहीतरी सादर करण्याचा। तर अशा प्रकारे ही मुलीने अतिशय सुंदर एक्सप्रेशनमध्ये डान्स केलेला होता, खूप सुंदर, म्हणजे आपण म्हणू शकत नाही इतक्या सुंदर तिने डान्स केला होता। त्यानंतर हे बघा हा आहे आमचा डान्स। आणि मी सुद्धा थोडंसं म्हणजे फास्ट करत आहे याच्यासाठी की खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून। तर आमचा अगदी म्हणजे सायलेंटमध्ये होता, पण मी थोडा फास्ट केल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला असा दिसेल। आणि खरंच डान्स वगैरे खूप सुंदर झालेला होता। सुरुवात खूप सुंदर गाण्यापासून झालेली होती। आणि खरंच म्हणजे प्रत्येकाचा डान्स कमी जास्त प्रत्येकडे होतं, पण मात्र जे एक स्टेज डेअरिंग येतं ना ते इथूनच येतं। म्हणजे मी अशी म्हणू शकते की मी कधीच डान्स केलेला नव्हता, पण मात्र आयुष्यात पहिल्यांदा डान्स केलेला। आणि मागच्या वर्षी पहिल्यांदा डान्स केलेला। आणि तो सुद्धा मी परफॉर्मन्स केला, तो म्हणजे स्टेजवर येऊन। आपण खूप मोठ्या ह्याच्यावर नाही, पण सुरुवात आपण जेव्हा करतो ना, म्हणजे आपली घरातसुद्धा डान्स करायची हिंमत होत नाही, तर आपण मात्र आज एवढ्या लोकांसमोर डान्स करतो, ती एक वेगळीच तो अनुभवच खूप वेगळा असतो। आणि ते एक फिलिंग खूप छान असते। तर अशा प्रकारे तर इथे सगळेजण आहेत, तर प्रत्येकाला म्हणजे असं म्हणू शकत नाही की कोणी बिलकुल यंग एज आहे असं काही नाही आहे। ओल्ड एज आहे पण यंग एज नाही आहे, एकदम 15-16 वर्षाची मुली इथे कोणीच नाही आहे। सगळेजण आई आहेत प्रत्येकाचे। कोणत्या ताईचे तर इथे 1-2 मुलं आहेत, तर त्यांची मुलं तर अगदी 20-20 वर्षाचे आहेत। बाकीच्या जणींचे वगैरे आहेत, तर त्यांचे आहेत अगदी छोटे छोटे, म्हणजे आई ओढाले जेवढे माझे मुलं आहेत 10-12 वर्षाचे, प्रत्येकीची मुलं जनरली तेवढे आहेत। तर त्या एजचे आम्ही सगळ्याजणी आहोत। आणि प्रत्येकींनी खूप सुंदर डान्स केलेला आणि खरंच खूप छान झालेलं। तर तुम्हाला हा डान्स बघा कसा वाटतो, तो तुम्हालासुद्धा खरंच आवडेल। तर आता मी इथे काही गाणं वगैरे टाकणार नाही आहे, इथे मी तुम्हाला डायरेक्ट व्हॉइस ओव्हरच दाखवणार आहे। तर हा जो आहे हा मुलगा आहे, याने आम्हाला डान्स शिकवलेला होता। हा आहे आमचा कोरिओग्राफर। अगदी साध्या सोप्या सिंपल भाषेत सगळ्यांना येईल, सगळ्यांना कळेल अशा ह्याच्यामध्ये त्याने आम्हाला डान्स शिकवलेला आणि खूप सुंदर डान्स शिकवलेला। मागच्या वर्षीसुद्धा आम्ही यालाच बोलवलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा, म्हणजे तो समजून घेतो आणि आपल्याला किती फास्ट हवा किती स्लो हवा त्या प्रकारे तो सांगतो। आणि इथे आपल्याला येत नाही तरी पण त्याच्यामध्ये इतकं पेशन्स आहे की तो 6 बायांना बरोबर शांततेनं समजावून सांगतो आणि बिलकुल घाई करत नाही आणि अगदी हसूनच तो डान्स करतो। आणि आम्हालासुद्धा सांगतो की हसून करा, काही टेन्शन घेऊ नका, सगळं जे होईल ते होईल अशा प्रकारे। खरंच खूप सुंदर हा डान्स करतो। त्यानंतर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ, म्हणजे 14 एप्रिलचा। तर आमचा रात्री वगैरे कार्यक्रम झाला 13 एप्रिलला। त्यानंतर 14 एप्रिलला मग आम्ही विहारामध्ये गेलेलो होतो आणि विहारामध्ये जाऊन या चिमुकल्यांनी खूप सुंदर गाणं सादर केलेलं होतं। तर या 6-7 जणींमध्ये अतिशय सुंदर गाणं होतं। तर म्हणजे इथे विहाराच्या अंदर हे गाणं आहेत आणि जे गाणं म्हणजे खूप ज्याच्या आधी एका मुलीने जे सादर केलं ते खूप सुंदर, पण माझ्याकडनं ते नाही राहिलेलं, ते व्हिडिओच गेला कुठे तर माहीत नाही। त्यानंतर मग आम्ही गेलो पुतळ्याजवळ, आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ। तिथे बघा
सकाळी जेव्हा मी जवळपास गेली होती तेव्हा 10 वाजले असेल आणि सकाळी सकाळी तर इतकी गर्दी होती की हद नव्हती, म्हणजे खूप गर्दी होती. तिथे मी काहीसे पीक काढलेले आणि पीक खूप सुंदर आले. त्याचबरोबर आपण तिथे जाऊन फूल वगैरे अर्पण केले आणि खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण. तर अशा प्रकारे मस्तपैकी 14 एप्रिलचा कार्यक्रम छान झालेला. तर इथे प्रत्येकाने येऊन पाया वगैरे लागलेले आणि त्याचबरोबर फुलं अर्पण केलेले. आणि अगदी हा पुतळा अगदी चौकमध्ये आहे चंद्रपूरला. आंबेडकर पुतळा म्हणूनच तिथे ओळखला जातं, त्या चौकाला नावच आहे. आणि त्याचबरोबर भर रस्त्यामध्ये आहे. आणि तुम्ही कधी आला तर नक्की या आणि आपले जे श्रद्धास्थान आहे तिथे नक्की आपण जाऊन, म्हणजे ते श्रद्धास्थान असं आहे की आपण म्हणू शकत नाही, आपण जिथे असेल तिथे आपल्याला ते नेहमी सोबत असतात. कारण एवढा संविधान जेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी कशाचीही कुणाचीही पर्वा न करता आणि सगळ्यांसाठी स्पेशल लेडीजसाठी जे दिलेलं आहे ते आपण कोणीच नाही दिलेलं. तर त्याच्यामुळे त्यांचं स्थान अगदी मनातच राहील नेहमीच. तर इथे काहीसे मी फोटोज वगैरे क्लिक केलेले आणि हे बघा अतिशय सुंदर सजवलेलं होतं. दरवर्षीच असतं आणि यावेळेस स्पेशल म्हणजे तिथे भरपूरसे स्टॉल लागलेले होते. तर तिथे म्हणजे भरपूर खाण्याचे बनवू शकतो स्टॉल लागलेले होते आणि ते सुद्धा फ्रीमध्ये होते. कोल्ड्रिंक्स होते, एकीकडे फळ वाटप होते, एकीकडे मला वाटतं शेक वगैरे होते, फ्रूट सलाद वगैरे. तर अशा प्रकारे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना, तर अशा प्रकारे हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडते तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका. आणि 13 एप्रिलला आम्ही केलेला होता डान्स आणि त्याचबरोबर 14 एप्रिलला आम्ही केलेला होता गाणं, म्हणजे सॉन्ग म्हटलेला होता. तर खूप सुंदर सॉन्ग होता आणि आम्ही कराओके याच्यावर ते सॉन्ग म्हटलेला. तर आता मला माहीत नाही त्याच्यावर वॉईस हे येतं की नाही. तर आपण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आणि खूप सुंदर आमचा सॉन्गसुद्धा झालेला होता. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये.